मार्च महिना अर्धा संपला असून उन्हाच्या झळा आता जाणवायला लागल्यात। राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खास करून विदर्भात नेहमीप्रमाणे यंदाही तापमान वाढलेलं आहे। राज्यात सर्वात जास्त तापमानात ब्रह्मपुरी तर सर्वात कमी तापमानात जळगाव येथे नोंदवलं गेलंय। विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेल्या 24 तासातील पर्जन्यमान कसं होतं आणि तापमान कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या 24 तासातील पर्जन्यमान पाहूया। गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं होतं। विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास असल्याचं कळतंय। कुठे सर्वात जास्त तापमान आहे तर कुठे सर्वात कमी तापमान आहे तेही पाहूया। हवामान विभाग पुणे IMD कडून राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 41.5 अंश सेल्सिअसवर असल्याचं सांगितलं गेलंय। तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे 15.9 अंश सेल्सिअस इतकं असल्याचं सांगितलं गेलंय। विदर्भात 14 मार्च 2025 रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती। तापमानात सरासरी किंचित वाढ झाल्याचं देखील कळतंय। मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाल्याचं कळतंय। कोकण, गोवा आणि काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे। महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तापमान कसं आहे तेही पाहूया। गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं किमान तापमान कसं आहे तर पाहू। मुंबईमध्ये 31.5, सांताक्रूजमध्ये 32.8, अलिबागमध्ये 30.9, रत्नागिरीमध्ये 32.6, डहाणूमध्ये 34.9, पुणेमध्ये 38.7, लोहगावमध्ये 40.3, अहिल्यानगरमध्ये 19.3, जळगावमध्ये 38.2, कोल्हापूरमध्ये 36.8, महाबळेश्वरमध्ये 33.0, मालेगावमध्ये 39.4, नाशिकमध्ये 37.5, सांगलीमध्ये 39.0, सातारामध्ये 39.2, तर सोलापूरमध्ये 40.4 आणि धाराशिवमध्ये 21.8 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 37.7, परभणीमध्ये 39.3, बीडमध्ये 22.2, अकोलामध्ये 40.1 वर तापमान गेलंय, अमरावतीमध्ये 39.6 वर तापमान आहे, बुलढाणामध्ये 38.0 वर तापमान आहे, ब्रह्मपूरमध्ये 41.5, चंद्रपूरमध्ये 41.2, गोंदियामध्ये 37.0, नागपूरमध्ये 39.0, वाशिममध्ये 40.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर वर्धामध्ये 44.0 तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि यवतमाळमध्ये 39.6 तापमान असल्याचं नोंदवलं गेलंय। विदर्भात पावसाची स्थिती असल्याचं सांगितलं जात आहे। 19 मार्चला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 20 मार्चला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 21 मार्च रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। 22 मार्चला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची देखील शक्यता आहे। 23 मार्चला हवामान कोरडं राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। 24 मार्चलाही तेच असणार आहे। 25 मार्चला देखील हवामान कोरडं असणार आहे। कोकणातील हवामानाची स्थिती सध्या कशी आहे तेही जाणून घेऊया। कोकणात 19 ते 25 मार्च दरम्यान पूर्णतः हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र कसं राहील हवामान आणि पावसाची स्थिती कशी आहे तेही पाहूया। मध्य महाराष्ट्रात 20 आणि 23 मार्च रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 21, 22, 24, 25 मार्चला हवामान कोरडं राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात हवामान कसं राहील? 19 ते 22 मार्च दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून 23 ते 25 मार्च दरम्यान हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे।